मदत ही केवढी आहे याच्याने फरक पडत नाही, पण आपल्या कामामध्ये थोडीशी मदत झाली आणि ते काम पटकन आवरलं म्हणजे थोडंसंही तरी खूप छान वाटतं बरं का. तर मी ना कांदे काढण्याबरोबरच आहे ना आता लसूण पण काढून घराकडे वाहून आणलेला होता. ताई आणि भाऊला सुट्ट्या लागलेल्या होत्या. मग ते ते दोघंही माझी मदत करत होते. मग मी त्यांना सांगितलं, की तुम्ही मला लसूण मोकळा करून जुड्या तयार करून द्या आणि मी मस्त अशी ना बांधून घेते. तर ते दोघं आहे ना तेच काम करत होते आणि त्यांच्यामुळे का होईना पण खरं सांगते माझं काम थोडं आहे ना पटकन आवरलं. तर खूप बरं वाटलं अशी मदत जर आहे ना कोणी केली तर. आणि त्या दोघांच्या मदतीने ना खरंच पटकन आवरलं आणि जो लसणाचा पसारा होता पडवीमध्ये तो पण खूपच लवकर आवरला आणि पूर्ण असा आहे ना ढीग लागलेला होता तो छान असा त्यांच्या मदतीने मी जुड्या वगैरे बांधून घेतल्या आणि त्यांनाही हे बघून खूपच आनंद झाला. तर नक्कीच त्यांच्या मदतीने मला हेल्प झाली. आता त्यांनी मदत केली तर त्याबद्दल त्यांना काहीतरी तर पाहिजे. तर स्पेशल म्हणजे त्यांचा सायंकाळी बेत होता की आम्हाला ढोकळा खायचा. म्हटलं चला आता एवढी मदत केल्यानंतर थोडंसं स्पेशल काहीतरी करून द्यायलाच पाहिजे. मग मस्त असा आहे ना ढोकळा पण आपला स्पंजी असा शिजवून घेतलेला होता आणि त्यावर गोड आंबट चटणी फोडणी लावून आणि वरतूनच टाकते मी. त्यामुळे तोही अजून एकदम बेस्ट झालेला होता आणि दोघांचाही फेवरेट आहे. मग मस्त असा करून दिला आणि सायंकाळी दोघांनी छान असा पोट भरून नाश्ता केला. तर त्यांनी